गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण आयडियल सोल्युशन आणि नॉन आयडियल सोल्युशन आपण स्टडी करतो. तर आयडियल सोल्युशन काय करत असतं, राल्स लॉ ओबे करत असतं, एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. आयडियल सोल्युशनचं डेल्टा एच मिक्सिंगची व्हॅल्यू 0 असते, डेल्टा बी मिक्सिंगची व्हॅल्यू 0 असते. आणि नेक्स्ट आपलं त्याच्यामध्ये काय असणार, आयडियल सोल्युशन मध्ये सॉलिड सॉलिड सॉल्वंट आणि सॉलिड सॉल्वंट इंटरॅक्शन कंपॅरेबल असते. आणि पेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन इज लाइज इन बिटवीन पेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपाउंड्स. ओके. आणि नॉन आयडियल सोल्युशन मध्ये काय सांगितलं आपण, जे सोल्युशन राल्स लॉ ओबे करत नाही ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. ओके. आणि त्या नॉन आयडियल सोल्युशनचं जे पेपर प्रेशर आहे ते कसं असतं, कॅन बी हायर और लोअर दॅन दॅट ऑफ प्युअर कंपाउंड. प्युअर कंपाउंड पेक्षा ह्याचं पेपर प्रेशर हायर किंवा लोअर असू शकतं. म्हणजे प्रेशर पेपर प्रेशर हायर आणि लोअर होत असताना की नॉन आयडियल सोल्युशन ही रॉल्स लॉ पासून डेव्हिएट होत असतं. ओके, डेव्हिएट होत असतं. मग ते दोन टाइपचे डेव्हिएशन ओके नॉन आयडियल सोल्युशन दाखवत असतं. तर त्यामध्ये पहिला आपण स्टडी करलोय पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स ऑफ नॉन आयडियल सोल्युशन फ्रॉम रॉल्स लॉ. की रॉल्स लॉ पासून पॉझिटिव्ह डेव्हिएशन आता इथं होणार आहे. तर लक्षात घ्या, इथं काय होणार, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण केलं आहे. इथं पेपर प्रेशर अगेन्स्ट मोल फ्रॅक्शन हा आपण ग्राफ प्लॉट केला आहे. ओके, हे एक्सपेरिमेंटली ग्राफ आहे, हे एक्सपेरिमेंटल तयार केलेला ग्राफ आहे. तर त्यामध्ये काय असणार आहे बघा, पॉझिटिव्ह डेव्हिएशन ऑफ नॉन आयडियल सोल्युशन फ्रॉम रॉल्स लॉ मध्ये काय होत असतं लक्षात घ्या. याच्यामध्ये ओके सॉलिड सॉल्वंट इंटरॅक्शन okay solid solvent interaction is weaker. हे वीक असतं लक्षात घ्या. सॉलिड सॉल्वंट मध्ये इंटरॅक्शन वीक असतं. ओके, तीन टाइपचे इंटरॅक्शन असतात आपण सांगितलंय काल. कुठलं असतं, सॉलिड सॉलिड, त्यानंतर सॉल्वंट सॉल्वंट आणि सॉलिड सॉल्वंट इंटरॅक्शन. हे आयडियल सोल्युशन मध्ये कंपॅरेबल असते, याची व्हॅल्यू इक्वल असते. मग ज्यावेळी तो आयडियल सोल्युशन डेव्हिएट होत असतो त्यावेळी नॉन आयडियल क्लिअर करत असतो. मग नॉन आयडियल सोल्युशन हा रॉल्स लॉ पासून डेव्हिएट होणार, त्यातलं पहिली डेव्हिएशन आपण आता स्टडी करतो. ओके, इथं सॉलिड सॉल्वंट इंटरॅक्शन हे वीक असतं. सॉलिड सॉल्वंट इंटरॅक्शन इज वीकर दॅन solid okay solid solvent interaction is weaker than solid and solvent interaction. लक्षात आहे बघा. ओके, सॉलिड सॉल्वंट इंटरॅक्शन ही वीक असतं. सॉलिड आणि सॉल्वंट पेक्षा हे वीक इंटरॅक्शन असतं. मग मला सांगा, इंटरॅक्शन जर वीक असेल, इंटरॅक्शन मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सॉलिड आणि सॉल्वंट मध्ये कमी असेल तर तो मॉलिक्यूल सॉलिड आणि सॉल्वंट मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे वीक असेल तर ते त्यांच्यामधलं असणारं बॉन्डिंग आहे ते इझिली ब्रेक होईल ना. तो बॉन्डिंग सॉलिड सॉल्वंट मधला बॉन्ड इझिली ब्रेक होत असेल तर तो पेपर सेट मध्ये लगेच जाणार आहे ना. त्याचं पेपर प्रेशर कसं असणार आहे, जास्त असणार आहे. चल का, मग मला सांगा, त्या नॉन आयडियल सोल्युशन बिहेव करत असताना पॉझिटिव्ह डेव्हिएशन मध्ये सॉलिड सॉल्वंट इंटरॅक्शन हे वीक असतं. हे इंटरॅक्शन जर वीक असेल तर पेपर प्रेशर कसं असणार आहे सोल्युशनचं. इंटरॅक्शन वीक आहे ना, म्हणजे इथलं सॉलिड आणि सॉल्वंट मधलं बॉन्डिंग लगेच ब्रेक होणार. की इंटरॅक्शन वीक आहे, वीक इंटरॅक्शन असेल तर पेपर प्रेशर कसं असणार आहे, जास्त असेल ना. कमी लक्षात घ्या, कमी एनर्जी अप्लाय केला ना ब्रेकिंग करण्यासाठी, त्यामुळे पेपर प्रेशर वाढणार आहे. कमी टेम्परेचरला ते सोल्युशन व्हायला होईल ना. चला बरोबर आहे ना, म्हणजे पेपर प्रेशर वाढणार आहे बरोबर ना. पेपर प्रेशर ऑफ सोल्युशन हे कसं असणार आहे, इज हायर. ओके, पेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज हायर दॅन प्युअर कंपाउंड. ओके, solution of paper pressure of solution is higher than pure compound. Pure compound पेक्षा paper pressure जास्त असतं लक्षात घ्या. Therefore exhibit okay
ओके therefore exhibit ओके पॉझिटिव्ह डेव्हिएशन. समजलं का? त्यामुळे ते कुठलं डेव्हिएशन दाखवतो? पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतो. लक्षात बघा, लक्षात घ्या. इथं मी ग्राफ प्लॉट केलाय. त्या ग्राफ मध्ये आपल्याला बघायचं पेपर प्रेशर अगेन्स्ट मोल फ्रॅक्शन. हे काल आपण रॉल्स लॉ बघितलेला आहे. ते रॉल्स लॉ काय आपला? पार्शियल पेपर प्रेशर ऑफ एनी व्होलेटाइल कंपोनेंट इज द प्रोडक्ट ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनेंट अँड पेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट. ओके, यांचं मल्टिप्लिकेशन असतं ना. आता मग इथं लक्षात घ्या, पेपर प्रेशर अगेन्स्ट मोल फ्रॅक्शन ह्या ग्राफ मध्ये हा जो मी डॉट डॉट लाईन जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवलंय, की डॉट डॉट लाईन ही डॉट डॉट लाईन आहे लक्षात घ्या. ओके, ही डॉट डॉट लाईनचा जो ग्राफ आहे तो कुणाचा ग्राफ आहे? तर प्युअर कंपाऊंडचा ग्राफ आहे, म्हणजे आयडियल सोल्युशनचा ग्राफ आहे सर. आयडियल सोल्युशनचा ग्राफ. मग आता इथं हे आयडियल सोल्युशनचा ग्राफ हा डॉट डॉट लाईन दाखवलाय, किंवा ह्यालाच आपण प्युअर कंपाऊंडचा ग्राफ असं म्हणतोय. प्युअर कंपाऊंडचा ग्राफ. आता प्युअर कंपाऊंड आपले A1 आणि A2 आपण काल सांगितलं होतं. A1 ह्या कंपाऊंडचा पार्शियल वेपर प्रेशर काय असणार आहे? P1 असणार आहे. आणि A2 ह्या कंपाऊंडचा पार्शियल प्रेशर काय असणार आहे? P2 असणार आहे. ओके, लक्षात आलं? तर ह्या साइडला लक्षात घ्या, मोल फ्रॅक्शन x1 ची व्हॅल्यू 0 आहे. ह्या साइडला मोल फ्रॅक्शन x1 ची व्हॅल्यू किती आपली? 1 आहे ना. म्हणजे इकडे x1 ची व्हॅल्यू वाढत जाते नाही असं. x1 इकडे वाढतोय ना असं मोल फ्रॅक्शन, आणि x2 ची व्हॅल्यू इथे किती आहे? 1 आहे. इकडे किती 0 आहे, म्हणजे x2 ह्या साइडला वाढतो. तर का म्हणजे P2 चा ओरिजिनेट इथून होतोय. पार्शियल प्रेशर ऑफ सेकंड कंपाऊंड. पार्शियल प्रेशर ऑफ सेकंड कंपाऊंड. सेकंड कंपाऊंडचं पार्शियल प्रेशर काय? P2 आहे. ते ओरिजिन पासून असं जातं लक्षात. ओके, हे असं वाढत जातं. जसा इथं ग्राफचं पार्शियल प्रेशर सेकंड कंपाऊंडचं वाढत जाणार, तसं पेपर प्रेशर वाढणार आहे. पेपर प्रेशर असं वाढतं ना. ओके, ओरिजिनला पेपर प्रेशर कमी असतं. ओके, P2 ह्या ओके पेपर प्रेशर असताना कंपाऊंडचं, आणि इकडे x1 बघा इथून ओरिजिनेट होते ना, त्याची व्हॅल्यू x1 इथे 0 आहे ना, इथून अशी वाढत जाते असं. ओके, मग आता इथं लक्षात घ्या, इकडं x1 ची व्हॅल्यू इकडे आपली वाढत जात असते असं, आणि x2 ची व्हॅल्यू ह्या साइडला अशी वाढत जाते. दोघांचं एक ग्राफचं नेचर आपल्याला कसं मिळणार आहे? स्ट्रेट लाईन पासिंग टू ओरिजिन मिळणार आहे. आता हे जे डॉट डॉट लाईनचं जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आलेले आहे ते आपलं कुणासाठी लक्षात घ्या? सोल्युशन आयडियल बिहेव करत असताना असणार. आयडियल बिहेव करत असताना आता सोल्युशन रॉल्स लॉ पासून डेव्हिएट होणार आहे, त्यावेळी तो नॉन आयडियल बिहेव करणार आहे. तर नॉन आयडियल बिहेव करत असताना तो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही डेव्हिएशन दाखवत असतो. तर इथं लक्षात घ्या, आता पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवत असताना सोल्युशन कधी तयार होतं तुम्हाला माहितीच आहे. सोल्युशन कधी तयार होतं? सॉलिड आणि सॉल्व्हंट मिक्स केल्यावरती सोल्युशन तयार होतं. बरोबर आहे की नाही? हे सोल्युशन ही काल आपण सांगितले, सोल्युशन कसं होणार? सॉलिड प्लस सॉल्व्हंट. लगेच सोल्युशन तयार होत नाही. सॉलिड आणि सॉल्व्हंट मिक्स झाल्यावरती सोल्युशन तयार होत असतं. ओके, आता त्यामध्ये बघा सॉलिड सॉल्व्हंट मधलं जे इंटरॅक्शन आहे हे वीक असतं कोणापेक्षा? सॉलिड सॉल्यूट आणि सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन पेक्षा. मग हे इंटरॅक्शन मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सॉलिड सॉल्व्हंट मधलं जर वीक असेल तर पेपर प्रेशरची व्हॅल्यू कशी असणार आहे? सोल्युशनची जास्त असणार आहे प्युअर कंपाऊंड पेक्षा. म्हणून ग्राफ कुठे आहे बघा, ग्राफ कुठे आहे तुम्ही बघू शकता. हे प्युअर कंपाऊंडचं पेपर प्रेशरचा ग्राफ आहे. त्याच्या वरती आहे नाही, वरती केलंय नाही. सोल्युशनचं पेपर प्रेशर वरती आहे नाही ग्राफ असा आहे की नाही? ग्राफ वरती असा द्या. इथं पण बघा, इथं पण बघा ग्राफ वरती असा बघा. ग्राफचं ओके पेपर प्रेशर वाढलेला आहे. पेपर प्रेशर असं इकडे वाढतंय. पेपर प्रेशर वाढले की नाही, जेवढा सॉलिड आणि सॉल्व्हंट मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक असणार आहे तेवढा तो पेपर स्टेट मध्ये कन्वर्ट होण्याचा रेट जास्त असणार आहे लक्षात घ्या. त्यामुळे पेपर प्रेशर वाढणार लक्षात घ्या. पेपर प्रेशर वाढणार आहे त्यामुळे त्याचा ग्राफ असा वरती सोल्युशनचा लक्षात घ्या. पेपर प्रेशर ऑफ सोल्युशन अंडरस्टँड. आता त्यामुळे हे पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतो ना. ओके, पॉझिटिव्ह डेव्हिएशन की आपला पेपर प्रेशरचा जो ग्राफ आहे त्याच्यापेक्षा ग्राफ याचा जास्त असतो, त्यामुळे तो पॉझिटिव्ह डेव्हिएशन वरती दाखवतो ना असं. पॉझिटिव्ह डेव्हिएशन पेपर प्रेशर जास्त असतं त्यामुळे पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवत असतं रॉड्स लॉ पासून. ओके, आणि ह्याच्यामध्ये लक्षात घ्या दुसरा, ही पॉझिटिव्ह डेव्हिएशन का होत असतं ते लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये सॉलिड सॉल्व्हंट जे इंटरॅक्शन असतं हे सॉलिड सॉल्व्हंट इंटरॅक्शन मध्ये
इथं सॉलिड सॉल्व्हंट इंटरॅक्शन मध्ये ओके इंटरॅक्शन ओके ते कशामुळे होत असतं तर हायड्रोजन बॉन्डिंग होत असतं ओके यांच्यामध्ये कोण असतं रे हायड्रोजन बॉन्डिंग असतं चल का सॉलिड आणि सॉल्व्हंट मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतं आणि हायड्रोजन बॉन्डिंग कसं असतं रे आपलं स्ट्रॉंग फोर्स असतो सॉरी हायड्रोजन बॉन्डिंग हे स्ट्रॉंग असतं बरोबर नाही स्ट्रॉंग असतं मग लक्षात घ्या हे हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असतं परंतु इथं सॉलिड सॉल्व्हंट इंटरॅक्शन मध्ये हे हायड्रोजन बॉन्डिंग ब्रेक केलं जातं लक्षात घ्या ब्रेक केलं जातं सुरुवातीला इथे कसं असतं बघा पुढचा बघा एक सेंटेन्स इथं सांगूया कसं होणार बघा सॉलिड सॉल्व्हंट किंवा सॉलिड मध्ये हे आपलं हायड्रोजन बॉन्डिंग असतं तर हायड्रोजन बॉन्डिंग असतं सॉलिड मध्ये किंवा सॉल्व्हंट मध्ये मग हे जे हायड्रोजन बॉन्डिंग आहे हे हायड्रोजन बॉन्डिंग काय केलं होतं बघा हे हायड्रोजन बॉन्डिंग ब्रेक केलं जातं कधी ब्रेक होत असतं ज्यावेळी सॉल्व्हंट मध्ये आपण सॉलिड ऍड करणार आहे सॉलिड हा सॉल्व्हंट मध्ये आपण ऍड केला की काय होत असणार आहे हे हायड्रोजन बॉन्डिंग हे काय होणार आहे ब्रेक होणार असतं ते ब्रेक होत असतं मग मला सांगा हायड्रोजन बॉन्डिंग जर ब्रेक केला असेल ब्रेक होत असेल सॉलिडचं तर लक्षात घ्या ह्या सॉल्व्हंट मध्ये वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होणार आहे चल का ज्यावेळी सॉलिड आपण सॉल्व्हंट मध्ये ऍड करणार आहे त्यावेळी सॉलिड किंवा सॉल्व्हंट ह्यांच्यामध्ये असणारे जे हायड्रोजन बॉन्डिंग आहे ते ब्रेक होणार ब्रेक झाल्यानंतर सॉलिड सॉल्व्हंट मध्ये नवीन इंटरॅक्शन जे तयार असणार आहे ते इंटरॅक्शन कसं असणार आहे आपलं ब्रेक झाल्यामुळं वीक इंटरॅक्शन तयार होत असतं लक्षात दे का ओके हायड्रोजन बॉन्डिंग हे इंटरॅक्शन ह्यांच्यातलं ब्रेक होतं आणि ब्रेक झाल्यामुळे सॉलिड सॉल्व्हंट मध्ये जे इंटरॅक्शन तयार होत आहे ते कसं होत असतं वीक इंटरॅक्शन होत असतं तर जेवढं वीक इंटरॅक्शन होणार आहे तेवढा तो मॉलिक्यूल इझिली वेपराइज होणार पेपर स्टेटमेंट जाणार त्यामुळे त्याचं डेव्हिएशन कसं असणार आहे पॉझिटिव्ह ग्राफवरती जाणार असं तर का ओके हे लक्षात ठेवायचं याचं एक्झाम्पल आपण घेऊया एक्झाम्पल याच्यामध्ये बघा त्यामध्ये एक्झाम्पल बघा इथेनॉल okay ethanol and acetone ही पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवत असतात का पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवत असतात आणि दुसरे एक्झाम्पल आपण याच्यामध्ये घेऊया दॅट इज द कार्बन डायसल्फाइड ओके त्यालाच आपण काय म्हणतो CH2 असं म्हणतो कार्बन डायसल्फाइड CH2 अँड ऍसिटोन ओके हे एक्झाम्पल आपली कुणाचे आहेत पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स आहेत लक्षात घ्या इथेनॉल अँड ऍसिटोन आता इथं बघा लक्षात घ्या सगळ्यांना इथेनॉल आणि ऍसिटोन मध्ये काय होत असतं बघा सुरुवातीला इथेनॉलचा जो मॉलिक्यूल आहे इथेनॉलचा मॉलिक्यूल बघा हा इथेनॉल आपला कसा असतो CH3CH2OH तर असा मी दाखवतोय इथेनॉल परत दुसरा मी मॉलिक्यूल इथे इथेनॉलचा घेतोय H का HOCH2CH2 हे CH3CH2OH इथेनॉल का परत सेम HOCH2CH2 का इथं ऑक्सिजन वरती पार्शल निगेटिव्ह चार्ज असतो ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो हायड्रोजन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह पार्शल पॉझिटिव्ह चार्ज ओके परत त्या ऑक्सिजन वरती पार्शल निगेटिव्ह चार्ज इथं पार्शल पॉझिटिव्ह चार्ज पार्शल निगेटिव्ह चार्ज का आता मग ओरिजिनल जो इथेनॉल आहे हा कोण असणार आहे सॉलिड असणार आहे इथेनॉल सॉलिड लक्षात घ्या आता अनेक इथेनॉल मॉलिक्यूल एकत्र येत असताना असोसिएट होत असताना त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन जे असणार आहे ते कसं होत असतं बघा एका मॉलिक्यूल मधील निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजन आणि दुसऱ्या मॉलिक्यूल मधील पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन ह्यांच्यामध्ये असं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होत असतं ओके हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं डेव्हलप होतं असे अनेक इथेनॉलचे मॉलिक्यूल
एकमेकाला असोसिएट झालेले असतात आणि ह्याच बॉन्डिंगला आपण काय म्हणत असतोय, हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणतो. हायड्रोजन बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड म्हणजेच काय, बॉन्ड बिटवीन हायड्रोजन ॲटम अँड इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. चल का, हायड्रोजन ॲटम आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम मधला जो बॉन्ड आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, हायड्रोजन बॉन्ड. चल का, मग हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, सल्फर असेल, कुठला असेल. ओके, हायड्रोजन आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होऊन जो बॉन्ड तयार होतो त्याला आपण हायड्रोजन बॉन्ड असं म्हणतो. आणि हे हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असतं, लक्षात घ्या. आता हा इथेनॉलला आपण सॉलिड म्हटलं असेल तर अनेक सॉलिड मॉलिक्यूल एकमेकाला हायड्रोजन बॉन्डिंग अटॅच आहेत ना, त्यामुळे इथलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन ही हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असल्यामुळे ही ब्रेक करण्यासाठी आपल्याला मोर एनर्जी अप्लाय करावी लागत असते, लक्षात घ्या, जास्त एनर्जी अप्लाय करावी लागत असते. त्यामुळे सॉलिड इंटरॅक्शन ओके ओके हे कसं असतं, आपलं स्ट्रॉंग असतं. सॉल्व्हंट आणि सॉलिड इंटरॅक्शन स्ट्रॉंग असतं. आता तुम्ही ऍसिटोन घेतला, ऍसिटोन, तर ऍसिटोन मध्ये कसं असतं लक्षात, ऍसिटोन ते बघा इथे घेतो मी, ऍसिटोन बघा इथं C डबल बॉन्ड O आहे, इथं CS आहे. ओके, इथं बघा कार्बन वरती कार्बन इलेक्ट्रोपायटिव्ह, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज, ऑप्शन पार्शल निगेटिव्ह चार्ज. ओके, बघा इथं परत दुसरा ऍसिटोन मी घेतोय, बघा इथं सेम. आता मी हा रिव्हर्स घेतो असा, काय असतं इथं बघा सेम कार्बन कसं असणार आहे, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज, ऑप्शन पार्शल निगेटिव्ह चार्ज. इथं हायड्रोजन बॉन्डिंग होत नाही, ऍसिटोन मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होत नाही. हायड्रोजन बॉन्ड होण्यासाठी काय कंडिशन आहे, ओके, हायड्रोजन ॲटम आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम पाहिलं सारखं, हायड्रोजन आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम मध्येच हायड्रोजन बॉन्डिंग होत असतं. आता इथं बघा, इथं आपलं हायड्रोजन बॉन्डिंग नाही तर डायपोल इंटरॅक्शन, कारण का ऍसिटोन मध्ये आपला कार्बन ग्रुप आहे ना, C डबल बॉन्ड O, तर ह्याच्यामध्ये कार्बन पार्शल पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतो. ओके, ऑक्सिजन मोर इलेक्ट्रॉन पार्शल निगेटिव्ह. ओके, आणि हा दुसरा मॉलिक्यूल आपण घेतला, एका मॉलिक्यूल मधील पार्शल पॉझिटिव्ह चार्ज असणारा कार्बन ॲटम, ओके, त्याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह डायपोल असं म्हणायचं. कार्बन वरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून ह्याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह डायपोल असं म्हणायचं. आणि ऑक्सिजन वरती पार्शल निगेटिव्ह चार्ज आहे त्याला काय म्हणायचं, निगेटिव्ह डायपोल असं म्हणायचं. हा ऑक्सिजनचा निगेटिव्ह डायपोल आणि कार्बनचा पॉझिटिव्ह डायपोल ह्यांच्यामध्ये लक्षात घ्या असं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होत असतं. असं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होत असतं, त्याला डायपोल इंटरॅक्शन म्हणायचं. निगेटिव्ह डायपोल, पॉझिटिव्ह डायपोल असे अनेक मॉलिक्यूल ऍसिटोनचे एकमेकाला डायपोल इंटरॅक्शन अटॅच असतात, लक्षात डायपोल इंटरॅक्शन. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, सॉलिड आणि सॉल्व्हंट मध्ये एक तर हायड्रोजन बॉन्डिंग असतं किंवा डायपोल इंटरॅक्शन असतं. आणि ज्यावेळी सॉलिड आणि ज्यावेळी सॉल्व्हंट मध्ये आपण एखादा सॉलिड आपण ऍड करणार आहे, त्यावेळी सॉलिड मध्ये किंवा सॉल्व्हंट मध्ये असलेलं डायपोल इंटरॅक्शन असेल किंवा हायड्रोजन बॉन्डिंग असेल, हे ब्रेक होत असतं. ब्रेक झाल्यामुळं सॉलिड आणि सॉल्व्हंट मध्ये वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार झालं असतं. तर का बघा मी काय म्हणतोय, सॉलिड आणि सॉल्व्हंट मध्ये कुठलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, हायड्रोजन बॉन्डिंग किंवा डायपोल इंटरॅक्शन असतं. ज्यावेळी सॉलिड हा सॉल्व्हंट मध्ये ऍड करणार आहे, दोन्ही वेगवेगळे घेतोय आपण, सॉलिड हा सॉल्व्हंट मध्ये ऍड करणार, त्यावेळी हायड्रोजन बॉन्डिंग आणि डायपोल इंटरॅक्शन ब्रेक होत असतं. ब्रेक झाल्यामुळं त्या सॉल्व्हंट मध्ये वीक फोर्स तयार होत असतो, वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. आणि हे वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन ब्रेक करण्यासाठी कमी एनर्जी लागत असते, त्यामुळे सॉलिड इंटरॅक्शन हे वीक असतं सॉलिड आणि सॉल्व्हंट इंटरॅक्शन पेक्षा. त्यामुळे वीक इंटरॅक्शन असेल तर पेपर प्रेशर सोल्युशनचं जास्त असतं. ओके, पेपर प्रेशर वाढतं, पेपर प्रेशर प्युअर कंपाऊंड पेक्षा हे जास्त होतं, त्यामुळे हे पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवत असतो. एक्झाम्पल कुठले घेतले आपण, इथेनॉल अँड ऍसिटोन, कार्बन डायसल्फाइड अँड ऍसिटोन, हे सेम ह्याच पद्धतीने असणार. लक्षात आलं का, हे एक्झाम्पल लक्षात आले ना. ओके, ही ग्राफ वगैरे लक्षात ठेवायचं, अंडरस्टँड. ओके, लक्षात आले ना, पॉझिटिव्ह डेव्हिएशन ऑफ नॉन आयडियल सोल्युशन फ्रॉम रॉड्स लॉ, अंडरस्टँड. त्यानंतर नेक्स्ट आता ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट असणार आहे, एक्झॅक्ट अपोजिट म्हणतो मी, लक्षात का, ह्याच्या बरोबर अपोजिट असणार आहे ते आपलं
निगेटिव्ह डेव्हिएशन ऑफ नॉन आयडियल सोल्युशन फ्रॉम रॉल्स. ओके, ते कसं असणार आहे बघा लक्षात. त्याच्या बरोबर उलटा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असणार. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं, ह्याच्या बरोबर रिव्हर्स तुम्ही लिहायचं असेल. नेक्स्ट बघा याच्यामध्ये निगेटिव्ह डेव्हिएशन्स ऑफ नॉन आयडियल गॅस फ्रॉम रॉल्स लॉ. ओके, आता निगेटिव्ह डेव्हिएशन रॉल्स लॉ पासून निगेटिव्ह डेव्हिएशन आपलं कसं असणार आहे लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये निगेटिव्ह डेव्हिएशन, पॉझिटिव्ह डेव्हिएशन आहे निगेटिव्ह डेव्हिएशन. आता सेम आपण ग्राफ इथं प्लॉट करतोय. पहिल्यांदा प्युअर कंपाऊंडचा आपण ग्राफ काढणार आहे. आपण ऑलरेडी सांगितले नॉन आयडियल सोल्युशनचं पेपर प्रेशर एक तर हायर असतं किंवा लोअर असतं. आता पॉझिटिव्ह डेव्हिएशन मध्ये कसं असतं रे, हे हायर असतं. आता निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये कसं असणार आहे, लोअर असणार. चल का, ओके बघा आता हा ग्राफ आपण प्लॉट करतोय. ओके बघा इथं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, हा प्युअर कंपाऊंडचा ग्राफ आपला असणार आहे. की प्युअर कंपाऊंडचा ग्राफ झालाय. आता बघा याच्यात मी काय करतोय बघा, नॉन आयडियल बिहेवियर करत असताना हा असा ग्राफ इथं असणार आहे. हे उलट करायचं. पॉझिटिव्ह डेव्हिएशनला P1 इकडे होता, P2 ह्या साईडला होता. आता P2 इकडे, P1 ह्या साईडला. ओके, हे लक्षात ठेवा. आणि मोल फ्रॅक्शन जे आहे ती काय चेंज होणार नाही. x1 ची व्हॅल्यू इकडे 0 असेल
इकडे x1 1 असेल, इकडे x1 ची व्हॅल्यू वाढत जाणार, x2 इथं व्हॅल्यू 1 असेल, इकडं x2 ची व्हॅल्यू 0, x2 ह्या साईडला वाढते निगेटिव्ह डेव्हिएशन आहे उलट. तर का बघा त्याच्यामध्ये कसं होणार, पहिला पॉईंट आपण काय सांगितलं पार्टी डेव्हिएशन मध्ये, सॉलिड सॉल्व्हंट इंटरॅक्शन वीक म्हटलंय ना, इथं काय होणार आहे, सॉलिड सॉल्व्हंट इंटरॅक्शन इज स्ट्रॉंगर दॅन सॉलिड सॉलिड अँड सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. तर का सॉलिड सॉल्व्हंट मध्ये इंटरॅक्शन इथं स्ट्रॉंग असतं लक्षात घ्या. बघा सॉलिड सॉल्व्हंट इथं जो ग्राफ आहे तो इथं बघा, पेपर प्रेशर ऑफ सोल्युशन हे इथं आहे, हे आपलं पेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. पेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. पहिले इथे काय असणार बघा, सॉलिड सॉल्व्हंट इंटरॅक्शन, सॉलिड सॉल्व्हंट इंटरॅक्शन इज स्ट्रॉंगर, हे स्ट्रॉंग असतं, सॉलिड सॉल्व्हंट इंटरॅक्शन इज स्ट्रॉंगर दॅन सॉलिड सॉलिड अँड सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. ओके, सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. लक्षात घ्या त्याच्यामध्ये सॉल्युट आणि सॉल्व्हंट मधलं इंटरॅक्शन स्ट्रॉंग असतं. ओके, सॉल्युट सॉल्युट आणि सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन पेक्षा स्ट्रॉंग असतं. ओके, मग मला सांगा इथं सॉलिड सॉल्व्हंट मधलं इंटरॅक्शन स्ट्रॉंग असेल, स्ट्रॉंग असणार म्हणजे काय असणार आहे, स्ट्रॉंग बॉन्ड असणार आहे. सॉलिड आणि सॉल्व्हंट मध्ये स्ट्रॉंग बॉन्ड असणार लक्षात घ्या, दोन्ही एकमेकाला अटॅच होत असताना स्ट्रॉंग बॉन्ड अटॅच होते, हायड्रोजन बॉन्डिंग ने अटॅच होत असतात लक्षात घ्या. स्ट्रॉंग बॉन्डिंग अटॅच होत असतील तर ह्यांच्यामधील बॉन्डिंग ब्रेक करण्यासाठी आपल्याला मोर एनर्जी अप्लाय करायला लागत असते. त्यामुळे पेपर प्रेशर कसं होतं, कमी होतं, त्यामुळे ते निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवतात. पेपर प्रेशर इकडे वाढते ना आपलं, ओके, स्ट्रॉंग इंटरॅक्शन असल्यामुळे पेपर प्रेशरची व्हॅल्यू कमी होते, त्यामुळे तो निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवतो. तर का आयडियल सोल्युशन पासून निगेटिव्ह ग्राफ आपला दाखवतो असा, खाली सगळे ग्राफ लक्षात. ओके, बघा इथं बघा सॉलिड सॉल्व्हंट इंटरॅक्शन इज स्ट्रॉंगर, त्यामुळे काय होत असणार आहे आपलं पेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, पेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. ओके, सोल्युशनचं जे पेपर प्रेशर आहे, पेपर प्रेशर ऑफ सोल्युशन is lower than that of, is lower than pure compounds. Okay, pure compound पेक्षा कसं असणार आपले हे लोअर असणार. चला, पेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज लोअर दॅन प्युअर कंपाऊंड्स. ओके, प्युअर कंपाऊंड्स, त्यामुळे हा काय एक्झिबिट करतो, हे सोल्युशन एक्झिबिट निगेटिव्ह डेव्हिएशन. ओके, त्यामुळे हे सोल्युशन रॉड्स लॉ पासून निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवतो लक्षात घ्या. ओके, एक्झिबिट निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉड्स लॉ. ओके, रॉड्स लॉ पासून निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवत असते लक्षात घ्या. बघा इथं कसं असताना आपण सांगितलंय बघा, सॉलिड सॉल्व्हंट यांच्यामधील इंटरॅक्शन सोल्युशन कधी तयार होतं आपलं सॉलिड आणि सॉल्व्हंट मिक्स केल्यावर. तर तयार झालेल्या सोल्युशन मध्ये सॉलिड सॉल्व्हंट इंटरॅक्शन एकदम स्ट्रॉंग असतं, त्यामुळे ते ब्रेक करण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जी अप्लाय करायला नाही, त्यामुळे पेपर प्रेशरची व्हॅल्यू काय होणार आहे, डिक्रीज होणार. सर सोल्युशन केवढं ते लेस व्होलॅटाईल असतं ना, सॉलिड सॉल्व्हंट मध्ये इंटरॅक्शन जेवढं स्ट्रॉंग असणार आहे
तेवढा तो सोल्युशन पेपर शेड मध्ये जात नाही. लक्षात घ्या, ते सोल्युशन लेस व्होलॅटाईल असतं. जेवढा सॉलिड सॉल्व्हेंट मध्ये इंटरॅक्शन आपलं वीक असतं, तेवढा तो सोल्युशन पेपर शेड मध्ये कन्वर्ट होण्याचा रेट जास्त असतो. म्हणजे तो सोल्युशन ओके, सॉलिड सॉल्व्हेंट मध्ये इंटरॅक्शन वीक असेल तर सोल्युशन मोर व्होलॅटाईल, त्यामुळे पेपर प्रेशर जास्त असतं. सॉलिड सॉल्व्हेंट इंटरॅक्शन स्ट्रॉंग असेल तर पेपर प्रेशर ऑफ दिस सोल्युशन इज लोअर बिकॉज सोल्युशन इज नॉन व्होलॅटाईल और लेस व्होलॅटाईल असतं ना, त्यामुळे पेपर शेड मध्ये कन्वर्ट होत नाही. त्यामुळे त्याचा ओके डेव्हिएशन कसं असतं, निगेटिव्ह असतं. लक्षात का? बघा इथं ग्राफ दाखवलाय आपण. पेपर प्रेशर एक अगेन्स्ट मोल फ्रॅक्शन. हा डॉट लाईन आपण जो दाखवलाय, डॉट लाईन जो रिप्रेझेंट केलाय तो पेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपाऊंड आहे. का प्युअर कंपाऊंड आहे. तर लक्षात घ्या, सॉलिड आणि सॉल्व्हेंट मध्ये इंटरॅक्शन स्ट्रॉंग असल्यामुळं त्याचं पेपर प्रेशर कमी होत असतं. त्यामुळे तो असा निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवतो. आपलं पाहिजे डेव्हिएशन मध्ये ग्राफ वरती होता की नाही, तर ओके वरती होता की नाही. आता कुठं आलंय, खाली आलंय ना प्युअर कंपाऊंड पेक्षा. हे लोअर पोझिशन आलाय. की असा ग्राफ लोअर पोझिशन दाखवतो. ओके लक्षात करेन. ओके हा x1 ची व्हॅल्यू इकडे 0, इकडे x1 ची व्हॅल्यू 1. इकडे मोल फ्रॅक्शन मध्ये नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल वाढत जातात आणि इकडे काय होणार, x2 ची व्हॅल्यू वाढणार आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ x1 मध्ये मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हेंट आणि x2 मध्ये मोल फ्रॅक्शन ऑफ सॉलिड. का सॉलिडचे मोल फ्रॅक्शन त्या साईडला वाढत जातं. कसं का ग्राफ ओरिजिनेट इथनं होत असतं, इथे जाऊन परत लोअर होऊन असं. लक्षात का? आणि त्याचा जो आहे P1 चा मोल फ्रॅक्शन इथं x1 ओके. इथं हा जो पॉइंट आहे तो पार्शल वेपर प्रेशर आहे. लक्षात घ्या, पार्शल वेपर प्रेशर म्हणजे पेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपाऊंड इन द मिक्सचर. ते कसं होत असताना कमी होते, बरोबर आहे की नाही, ह्यापेक्षा कमी होते दोघांचे. ओके अंडरस्टँड. ओके बघा इथं काय आपण सांगणार आहे, इथं सॉलिड सॉल्व्हेंट मध्ये इंटरॅक्शन स्ट्रॉंग असतं, सॉलिड आणि सॉल्व्हेंट पेक्षा, त्यामुळे पेपर प्रेशर लोअर होत असतं एनी प्युअर कंपाऊंड. ते जेवढे इंटरॅक्शन स्ट्रॉंग तेवढं सोल्युशन आपलं लेस व्होलॅटाईल असतं, त्यामुळे पेपर प्रेशर आपलं कमी होत असतं. ओके त्यामुळे तो सोल्युशन निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवत असतो रॉड्स लॉ पासून. तर याचं एक्झाम्पल आहे बघा, कुठले एक्झाम्पल आहेत बघा याच्यामध्ये. ओके कुठले एक्झाम्पल आहे बघा, यामध्ये आपण घेतो फेनॉल अँड ॲनलीन. हे निगेटिव्ह डेव्हिएशनचं एक्झाम्पल आहे, फेनॉल अँड ॲनलीन. ओके फेनॉल अँड ॲनलीन. ओके आणि दुसरे एक्झाम्पल आपण इथे घेऊया, दॅट इज द फेनॉल अँड ॲनलीन. नेक्स्ट द क्लोरोफॉर्म अँड ॲसिटोन. क्लोरोफॉर्म अँड ॲसिटोन. ओके ते आपले काय दाखवतात, निगेटिव्ह डेव्हिएशन. ओके तर लक्षात घ्या, इथं हे निगेटिव्ह डेव्हिएशन का दाखवतात, तर सॉलिड सॉल्व्हेंट मध्ये इंटरॅक्शन स्ट्रॉंग असतं. म्हणजे कुठलं इंटरॅक्शन असतं बघा, सॉलिड सॉल्व्हेंट मध्ये इथं हायड्रोजन बॉन्डिंग असतं. हे कुठलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं रे, हायड्रोजन बॉन्डिंग असतं. आणि हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असतं ना, हे हायड्रोजन बॉन्डिंग यांच्यामध्ये प्रेझेंट असतं. आणि हायड्रोजन बॉन्डिंग कसं असतं आपलं, स्ट्रॉंग असतं. हे ब्रेक करण्यासाठी आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असतं. सॉलिड सॉल्व्हेंट मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतं, हे स्ट्रॉंग असतं. हे ब्रेक करण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जी लागते, त्यामुळे सोल्युशन लेस व्होलॅटाईल होत असतं. ते त्यामुळे याचं वेपर प्रेशर कमी होते असं. आता इथं बघा, यामध्ये कसं असणार आहे बघा, आपण एक्झाम्पल घेऊया फेनॉल आणि ॲनलीन. फेनॉल कसा आहे आपला, फेनॉल आपण असं दाखवते ना, फेनॉल बरोबर आहे की नाही, बेन्झिनला OH अटॅच, बरोबर आहे ना, हा फेनॉल आहे. आता पहिल्यांदा सॉलिड इंटरॅक्शन मी तुम्हाला दाखवतोय. सॉलिड इंटरॅक्शन हे एकदम वीक असतं. सॉल्व्हेंट इंटरॅक्शन सुद्धा वीक असतं. कुठं, निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये. इथं कोण स्ट्रॉंग असतं, सॉलिड इंटरॅक्शन स्ट्रॉंग असतं. आता आपण इथं फेनॉल आणि ॲनलीन घेतलाय, त्यातला कुठला तरी एक सॉलिड कन्सिडर करा, कुठला तरी एक सॉल्व्हेंट कन्सिडर करा. तर आता फेनॉल एक घेतलाय आपण, हा फेनॉल आहे, बरोबर आहे की नाही, फेनॉल आणि आपला ॲनलीन.
ऍनिलीन कसा असतो रे? ऍनिलीन, ओके, ऍनिलीन मध्ये लक्षात घ्या बेन्झीन रिंगला आपला कुठला ग्रुप असतो रे? NH2 ग्रुप अटॅच असतो, बरोबर आहे नाही? NH2 ग्रुप अटॅच असतो लक्षात घ्या. मग इथं बघा कसं होत असतं, ह्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होत असतं हे ऍनिलीन आणि फेनॉल मध्ये. ओके, ऑप्शन कसा असतो रे? इलेक्ट्रोनिगेटिव्ह, ह्याच्यावरती पार्सल निगेटिव्ह चार्ज असतो, हायड्रोजन वरती पार्सल पॉझिटिव्ह चार्ज असतो, बरोबर आहे नाही? परत इकडला नायट्रोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो ऍज कम्पेअर्ड टू हायड्रोजन, त्यामुळे ह्याच्यावरती चार्ज कुठला? पार्सल, ह्याच्यावर चार्ज कुठला? पार्सल निगेटिव्ह चार्ज. परत ह्या हायड्रोजन वरती चार्ज कुठला येणार आहे? पार्सल पॉझिटिव्ह चार्ज. मग इथं मला सांगा फेनॉलचा पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन आहे OH ग्रुप मधला आणि ऍनिलीनचा नायट्रोजन आहे निगेटिव्ह चार्ज नायट्रोजन, ह्यांच्यामध्ये असं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होतं लक्षात. ओके, असं. आणि हेच फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतं? हायड्रोजन बॉन्डिंग असतं. सर का हे हायड्रोजन बॉन्डिंग आहे ना? ओके, हे हायड्रोजन बॉन्डिंग आहे, हे हायड्रोजन बॉन्डिंग, बरोबर आहे. हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय? बॉन्ड कुठं तयार होत असतो? हायड्रोजन आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम. नायट्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे की नाही, तर इथं हायड्रोजन बॉन्डिंग होत असतं. ओके, लक्षात का? हायड्रोजन बॉन्डिंग होत असतं इथं सॉलिड सॉल्व्हेंट मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होत असतं. आणि ही हायड्रोजन बॉन्डिंग कसं असणार आहे? स्ट्रॉंग असणार आहे. स्ट्रॉंग असल्यामुळं ती सोल्युशन कसं असतं? लेस व्होलॅटाइल असतं. लेस व्होलॅटाइल असेल तर त्याचा पेपर प्रेशर कमी असतो, त्यामुळे प्युअर कंपाऊंड पेक्षा त्याचा ग्राफ आपला लोअर पोझिशनला असतो. असं लक्षात का? हे लक्षात ठेवायचं. ते त्याच पद्धतीने क्लोरोफॉर्म आणि ऍसिटोन मध्ये असंच असणार आहे. इथं पण हायड्रोजन बॉन्डिंग असतं लक्षात घ्या. ओके, बघा इथं काय होत असणार आहे? क्लोरोफॉर्म कसा लिहिणार आहे आपण? क्लोरोफॉर्म बघा हे असा लिहिताय ना तुम्ही CHCl3, ह्याला क्लोरोफॉर्म म्हणतात. तो आपण स्पीड करून दाखवूया. ओके, इथं मी Cl घेतले काय शकते आणि इथं हायड्रोजन दाखवलं, बरोबर आहे ना? ओके, हा क्लोरोफॉर्म आहे ना CHCl3 क्लोरोफॉर्म. लक्षात नाही करायचं क्लोरोफॉर्म. आता इथं दुसरा आपण घेतला ऍसिटोन. ऍसिटोन कसा असतो रे? CH3COCS ऍसिटोन, बरोबर. हा कसा लिहिणार बघा आपण आता? बरोबर आहे ना? इथं काय ना सांगा, इथं आता हा कार्बन पार्सल पॉझिटिव्ह चार्ज, हा ऑप्शन पार्सल निगेटिव्ह चार्ज, परत हा हायड्रोजन पार्सल पॉझिटिव्ह चार्ज. चल का? मग इथं मला सांगायचं क्लोरोफॉर्म मधला हायड्रोजन हा पार्सल पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतो, हा कार्बन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह जातो इकडे. ओके, आता इथं काय होत असतं बघा यांच्यामध्ये, इथं हा पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन आणि ऍसिटोन मधला निगेटिव्ह चार्ज ऑप्शन यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होत असतं. आणि ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशामध्ये? हायड्रोजन आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम मध्ये. म्हणून हे सुद्धा काय असणार? हायड्रोजन बॉन्डिंग असणार. हे हायड्रोजन बॉन्डिंग. आणि हे हायड्रोजन बॉन्डिंग कसं असतं? आपलं स्ट्रॉंग असतं, हे ब्रेक होत नाही, त्यामुळे सोल्युशन हे कसं असणार आहे? लेस व्होलॅटाइल, त्यामुळे याचं वेपर प्रेशर सुद्धा लोअर असणार, त्यामुळे तो निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवत असतो. लक्षात का? अशा पद्धतीने हे तुम्ही सांगायचं सॉलिड सॉल्व्हेंट मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतं, स्ट्रॉंग असतं. ओके, ते कुठं निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये सॉलिड सॉल्व्हेंट मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतं, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, त्यामुळं त्याचं पेपर प्रेशर लोअर असतं प्युअर कंपाऊंड पेक्षा आणि निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवत असतं. आणि पॉझिटिव्ह डेव्हिएशन मध्ये काय होतं? कसं होतं आपलं सॉलिड सॉल्व्हेंट मध्ये इंटरॅक्शन वीक असतं, तर वीक होतं, त्यामुळं तो कसा होता? त्याचं पेपर प्रेशर कसं होतं? हायर होतं. जेवढं इंटरॅक्शन वीक असणार तेवढं सोल्युशन मोर व्होलॅटाइल असणार आहे, पेपर प्रेशर वाढणार आहे, त्यामुळे तो पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतो. समजा का ग्राफ वरती दाखवलं त्यानं असं, इथं लोअर दाखवलंय. ओके, अशा पद्धतीने हे निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम नॉन आयडियल सोल्युशन फ्रॉम रॉड्स ला क्लिअर झाले ना? ओके, ह्यात काय डाऊट आहे का? ओके, अंडरस्टँड. ओके, अशा पद्धतीने काय आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आपण आता बघणार आहे ह्याच्यामध्ये दॅट इज द acid drops or azeotropic mixture.
azeotrophs or azeotropic mixture. Azeotropic mixture is also called as a constant boiling mixture. Azeotrophs or azeotropic mixture or constant boiling mixtures. हे लक्षात घ्या. त्यामध्ये काय असणार आहे बघा. azeotrophs कधी तयार होतात बघा, ज्यावेळी लिक्विड मिक्स होत असतात त्यावेळी azeotrophs तयार होतात. azeotrophs हे बायनरी मिक्सर असतात. बायनरी मिक्सर. ओके. azeotrophs मग काय असणार आहे. ओके. ज्यावेळी दोन लिक्विड मिक्स होतात, टू लिक्विड्स मिक्स, ओके, टू लिक्विड मिक्स आले की काय तयार होतं आपलं azeotrophs तयार होतात. Understand? Two liquids mix to form azeotrophs. Okay. आता azeotrophs आपले काय असतात. azeotrophs these are the binary mixture. हे बायनरी मिक्सर असतात. बायनरी मिक्सर म्हणजे काय आले, ह्याच्यामध्ये दोन लिक्विड एकमेकात मिक्स असतात. बायनरी म्हणजे बाय म्हणजे तो लक्षात घ्या. ओके. दोन लिक्विडचं मिक्सिंग असतं म्हणजे ह्याला काय म्हणायचं, बायनरी मिक्सर. लक्षात का. azeotrophs कधी तयार होतात, दोन लिक्विड मिक्स केल्यावरती azeotrophs असतात आणि azeotrophs आपण काय म्हणतोय, बायनरी मिक्सर म्हणतो. लक्षात घ्या. बायनरी मिक्सर. मग हे जे बायनरी मिक्सर आहे, त्या बायनरी मिक्सर मध्ये लिक्विड आणि पेपर फेजचं कंपोजिशन सेम असतं. लक्षात का. ओके. सोल्युशन व्होलॅटाइल कधी होत असतं, लिक्विडचं कन्व्हर्शन पेपर शेड मध्ये झाल्यावरतीच ना, बरोबर आहे काय. लिक्विडचं सोल्युशन पेपर शेड मध्ये झाल्यावरतीच. ओके. बघा इथं these are the azeotrophs or binary mixture. ते बायनरी मिक्सरचं काय असतं बघा. बायनरी मिक्सर having same composition, having same composition in paper and liquid phase. ओके. अशा ठेवायचं बायनरी मिक्सरचं कंपोजिशन जे आहे पेपर आणि लिक्विड फेज मध्ये कंपोजिशन सेम असतं, चेंज होत नाही. म्हणजे कसं होणार बघा, लक्षात घ्या. आता लिक्विड तुम्ही घेतलाय बायनरी मिक्सर आणि हे बॉईल होणार आहे. बॉइल्स एट कॉन्स्टंट टेम्परेचर. बॉइल्स एट कॉन्स्टंट टेम्परेचर. लक्षात आहे काय सांगितले बघा. आपण दोन लिक्विड आपण मिक्स करणार आहे त्यावेळी azeotrophs तयार होत असतात. azeotrophs ही azeotrophs ही कसे बायनरी मिक्सर आहे, म्हणजे दोन लिक्विडचं मिक्सर आहे. लक्षात घ्या. आणि ही बायनरी मिक्सर मध्ये काय असतं, लिक्विड आणि पेपर फेज मधलं कंपोजिशन सेम असतं. लक्षात घ्या. म्हणजे एखादा मॉलिक्यूल लिक्विड मधून पेपर मध्ये गेला तरी त्याचं कंपोजिशन तेवढंच राहणार आहे आणि लिक्विड मधून पेपर मध्ये परत पेपर मधून लिक्विड मध्ये आला तरी कंपोजिशन सेम राहणार. having same composition in paper and liquid phase and boils at constant temperature. ही दोन्ही लिक्विड कॉन्स्टंट टेम्परेचरला बॉईल होत असतात. म्हणजे एकाचा बॉइलिंग पॉइंट समजा 90 डिग्री सेल्सिअस आहे. दोन लिक्विड आपण मिक्स केलेत azeotrophs मध्ये, बायनरी मिक्सर आहे. ओके. दोन लिक्विड मिक्स केलेत, दोघांचा बॉइलिंग पॉइंट 90 डिग्री सेल्सिअस असेल तर काय होत असतं बघा. दोघांचे बॉइलिंग पॉइंट 90 डिग्री सेल्सिअस असेल तर हे मिक्सर एकमेकांपासून सेपरेट होणार नाही. कारण का दोन्ही एकाच वेळी लिक्विड मधून पेपर शेड मध्ये जाणार आहेत. बरोबर नाही. कंपोजिशन चेंज होईल का. दोघांचा बॉइलिंग पॉइंट सेम आहे त्यामुळे एकाच वेळी ते कुठे जाणार आहेत, पेपर शेड मध्ये जाणार. ओके. लिक्विडचं पेपर मध्ये कन्वर्ट होणार. त्यामुळे जेवढं लिक्विड मध्ये त्यांचं कंपोजिशन होतं तेवढंच पेपर मध्ये असणार आहे. बरं का. ते कॉन्स्टंट टेम्परेचरला बॉईल होणार आहे म्हणजे लिक्विड मधलं आणि त्यांच्या पेपर शेड मधलं कंपोजिशन चेंज होणार नाही. बरोबर आहे नाही. म्हणजे दिस मिक्सर कॅनॉट बी सेपरेटेड बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड. का. and cannot be separated. Okay, binary mixtures. Okay, binary mixture of azeotrophs cannot be separated
by fractional distillation. Okay, cannot be separated by fractional distillation. Okay. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड नुसार ही अझिड्रॉप्स आपण एकमेकांपासून सेपरेट करू शकत नाही. आता ही फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ही मेथड्स ऑफ सेपरेशन ऑफ लिक्विड. ओके, दोन लिक्विड एकमेकांपासून सेपरेट करण्याची मेथड आहे, त्याला आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन असं म्हणत असतो. तर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मध्ये काय होत असते लक्षात घ्या. तुम्ही जर असे दोन लिक्विड घेतले असतील, दोन लिक्विडचं मिक्सर घेतलं असेल असं, ओके, तर काय होत असतं बघा, एकाचा बॉइलिंग पॉइंट समजा 50 डिग्री सेल्सिअस असेल एका लिक्विडचा. ओके, ए लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट 50 डिग्री सेल्सिअस असेल, तर बी लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट हा आपला 100 डिग्री सेल्सिअस असेल. की असे दोन लिक्विड तुमचे मिक्स असतील तर ते आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन सेपरेट करत असतो. कसे सेपरेट होत असतात लक्षात घ्या. इथं आपण आता हिटिंग करणार. हीट केल्यावरती ज्यावेळी ह्या सोल्युशनचं टेम्परेचर, ह्या बायनरी मिक्सरचं टेम्परेचर 50 डिग्री सेल्सिअस होणार आहे, त्यावेळी ए हा लिक्विड शेड मधून कुठे जाणार आहे, तो पेपर शेड मध्ये जाणार असं. बरं आहे की नाही. खाली कोण राहिले, फक्त बी लिक्विडच राहणार ना. आता मी काय म्हणतो, दोन लिक्विड तुम्ही मिक्स केले, ए आणि बी लिक्विड आहे. ए चा बॉइलिंग पॉइंट 50 डिग्री सेल्सिअस आणि एका ह्याचा किती 100 डिग्री सेल्सिअस आहे. ह्याचा बीपी एवढा आहे, तर का ओके. मग 50 डिग्री सेल्सिअसला काय होणार आहे, ए लिक्विड पेपराइज होणार आहे, पेपर शेड मध्ये जाणार आहे. म्हणजे सोल्युशन मध्ये कोण राहिलं, हा ए तर पेपर शेड मध्ये निघून गेला ना. सोल्युशन मध्ये कोण राहिलं, मग फक्त बी लिक्विडच राहणार ना. इथं ए इथं निघून गेला, इथं फक्त बीच राहिला. 50 डिग्री सेल्सिअसला कुठल्याही लिक्विडचं त्याच्या बॉइलिंग पॉइंटला कन्व्हर्शन कशात होत असतं, पेपर शेड मध्ये होत असतं. समजा ही पेपर शेड मध्ये निघून जाणार 50 डिग्री सेल्सिअसला. सोल्युशन मध्ये कोण राहिलं, फक्त बी लिक्विड राहिलं. मग आता ही पेपर शेड मध्ये निघून गेलेलं ए लिक्विड ते आपण परत काय करू शकतो, कूल करू शकतो. ह्याचे पेपर मॉलिक्युल्स कूल करू शकतो. कूलिंग केलं आपण की परत त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होऊ शकतं, लिक्विड मध्ये, आणि ए लिक्विड सेपरेट होऊ शकतं. चल का. आता हे तर बाहेर निघून गेलं. आता 50 डिग्री सेल्सिअसला हे निघून जाणार पेपराइज होऊन, आणि मग परत 100 डिग्री सेल्सिअस परत टेम्परेचर आपण वाढणार आहे. 100 डिग्री सेल्सिअसला परत हा बी लिक्विड पेपर शेड मध्ये जाणार आहे. परत त्याचे पेपर मॉलिक्युल्स आपण कूल करणार, आणि कूल केलं की परत त्याचं लिक्विड बी मध्ये कन्वर्ट होणार. चल का. अशा पद्धतीने दोन लिक्विड आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ह्या मेथडनं सेपरेट करू शकतो. कधी दोघांचे बॉइलिंग पॉइंट मध्ये लार्ज डिफरन्स असेल तर, जास्त डिफरन्स असेल तर. एकदम कमी असेल तर सुद्धा आपण करू शकत नाही, 4-5 डिग्री सेल्सिअस असेल तर. चल का. ते लार्ज डिफरन्स असेल बॉइलिंग पॉइंट मध्ये, तरच आपण दोन लिक्विड फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ह्या मेथडनं आपण सेपरेट करू शकतो. चल का. मग आता हे अझिड्रॉप्स आहेत किंवा अझिड्रॉपिक मिक्सर आहे. हे अझिड्रॉपिक मिक्सर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथडनं आपण सेपरेट करू शकत नाही. काय करू शकत नाही, दिस बॉइल्स ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. एकाच टेम्परेचरला दोन्ही लिक्विड बॉइल होत असतात, त्यामुळे सेपरेटच करू शकत नाही ना. मग इथं कसं होत असतं बघा, दोन लिक्विड इथं असेल ए आणि बी, दोघांचा बॉइलिंग पॉइंट सेम आहे, 50 डिग्री सेल्सिअस आहे ह्याचा पण आणि ह्याचा पण. सेम बॉइलिंग पॉइंट आहे. सेम असेल तर 50 झाले तर दोन्ही लिक्विड शेड मधून कुठं जाणार, पेपर शेड मध्ये जाणार. इथं आता ए बी दोन्ही आहेत. ओके, 50 डिग्री सेट टेम्परेचर झालं की दोघेही पेपराइज होणार आणि पेपर शेड मध्ये येणार. मग काय होणार आहे, कंपोजिशन सेम राहील की नाही. पेपर आणि लिक्विड फेज मध्ये कंपोजिशन सेम राहील. ओके, एकाच टेम्परेचरला बॉइल होऊन पेपर मध्ये जातात. चल का. त्यामुळे लिक्विड शेड मध्ये त्यांचं तेवढं कंपोजिशन असतं, तेवढंच पेपर फेज मध्ये असतं. चल का. हे अझिड्रॉपचं सेम कंपोजिशन असतं पेपर आणि लिक्विड फेज मध्ये, कारण का ते कॉन्स्टंट टेम्परेचरला बॉइल होत असतात. अंडरस्टँड. आता मग ह्या आपल्या अझिड्रॉप्स किंवा अझिड्रॉपिक मिक्सर आहे, ह्याचे दोन टाइप्स आहेत. जर अझिड्रॉपिक मिक्सर लो टेम्परेचरला बॉइल होत असेल तर त्याला म्हणायचं मिनिमम बॉइलिंग अझिड्रॉप्स. आणि जे अझिड्रॉपिक मिक्सर हाय टेम्परेचरला बॉइल होत असेल तर त्याला काय म्हणायचं, ओके, त्याला काय म्हणायचं, मॅक्सिमम बॉइलिंग अझिड्रॉप्स. त्याला काय म्हणायचं, मॅक्सिमम बॉइलिंग अझिड्रॉप्स. हे दोन टाइप्स आहेत बघा याच्यामध्ये. हे तर लक्षात आले ना. अझिड्रॉप्स किंवा अझिड्रॉपिक मिक्सर कशा म्हणायचं, त्यालाच आपण कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सर असं म्हणतो लक्षात. ओके,
ही फ्रॅक्शनल डिस्टिलेशन सेपरेट होत नाही, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर सीईटी नीट आहे ते. सो का इम्पॉर्टंट आहे सगळे. इथे बघा कसं असणार आहे बघा त्यामध्ये. आता याचे दोन टाइप्स आहेत. पहिला टाइप आपला याच्यामध्ये आहे तो कुठला आहे बघा त्यामध्ये. टू टाइप्स आहेत. अॅसिड्रॉप्स और अॅसिड्रॉपिक मिक्सरचे दोन टाइप्स आहेत. पहिला आहे तो आपला मिनिमम बॉइलिंग अॅसिड्रॉप्स. मिनिमम बॉइलिंग अॅसिड्रॉप्स. आणि दुसरा आहे तो मॅक्सिमम बॉइलिंग अॅसिड्रॉप्स. आता मिनिमम बॉइलिंग अॅसिड्रॉप्स आपण फर्स्ट बघूया. मिनिमम बॉइलिंग अॅसिड्रॉप मध्ये काय होत असतं, द सोल्युशन शोज लार्ज पॉझिटिव्ह डेविएशन फ्रॉम रॉड्स लॉ. बघा आपण काय म्हणतो मिनिमम बॉइलिंग अॅसिड्रॉप्स म्हणजे ह्याचा बॉइलिंग पॉइंट कसा असणार आहे, त्या अॅसिड्रॉपिक मिक्सरचा बॉइलिंग पॉइंट कमी असणार आहे. जेवढा बॉइलिंग पॉइंट कमी असणार आहे तेवढा तो सोल्युशन मोर व्होलॅटाइल असणार आहे, बरोबर की नाही. कमी टेम्परेचरला तो पेपर सेटमध्ये जात असेल तर त्याचं काय असणार आहे, पेपर प्रेशर जास्त असणार आहे, त्यामुळे तो मोर व्होलॅटाइल असणार आहे. मोर व्होलॅटाइल असेल तर तो रॉड्स लॉ पासून पॉझिटिव्ह डेविएशन दाखवेल का निगेटिव्ह डेविएशन दाखवेल, कुठला दाखवणार, पॉझिटिव्ह डेविएशन दाखवणार. चल का कमी टेम्परेचरला तो बॉईल होतोय म्हणजे तो मोर व्होलॅटाइल असेल का, मोर व्होलॅटाइल असेल तर रॉड्स लॉ पासून पॉझिटिव्ह डेविएशन दाखवतो लक्षात घ्या, पॉझिटिव्ह डेविएशन दाखवत असतो. चल का मग आता इथं तुम्ही काय सांगणार आहे बघा. इथं मिनिमम बॉइलिंग अॅसिड्रॉप्स कसं म्हणायचं बघा. द सोल्युशन विच शोज the solution which shows large positive deviation, okay, the solution which shows large positive deviation. लार्ज पॉझिटिव्ह डेविएशन आपण आलाय कुणापासून, रॉड्स लॉ, फ्रॉम रॉड्स लॉ. okay, from Raoult's law to form minimum boiling azimuths. To form minimum boiling azimuths. Okay, to form minimum boiling azimuths at specific composition. At specific composition. Okay, at specific composition. So, काय म्हणतोय आपण? The solution which shows large positive deviation from Raoult's law to form minimum boiling azimuths at specific composition. Okay, लक्षात घ्या. Okay, minimum boiling azimuths म्हणजे लक्षात घ्या मिनिमम बॉइलिंग अॅसिड्रॉप्स ही अॅसिड्रॉपिक मिक्सर कमी टेम्परेचरला ते पेपर शेड मध्ये कन्वर्ट होत असतं, त्यामुळे हे मोर व्होलॅटाइल असतात. ओके, मोर व्होलॅटाइल असतात लक्षात घ्या. त्यामुळे रॉड्स लॉ पासून हे पॉझिटिव्ह डेविएशन दाखवत असतात. मोर व्होलॅटाइल म्हणजे पॉझिटिव्ह डेविएशन असतं लक्षात घ्या. पॉझिटिव्ह डेविएशन रॉड्स लॉ पासून. ओके, आणि ही फक्त त्यांच्या स्पेसिफिक कंपोजिशन असतानाच होत असतं लक्षात घ्या. म्हणजे ही दोन सोल्युशन आपण मिक्स करणार आहे त्यावेळी अॅसिड्रॉपिक मिक्सर मिळणार आहे. त्या अॅसिड्रॉप मधील दोन लिक्विडचं कंपोजिशन स्पेसिफिक किंवा ठराविक ठरलेलं असतं लक्षात घ्या. त्याच वेळी ते सोल्युशन पॉझिटिव्ह डेविएशन दाखवत असतं रॉड्स लॉ पासून. कंपोजिशन चेंज झालं की ते कुठलंही डेविएशन दाखवत नाही लक्षात. ऍट स्पेसिफिक कंपोजिशन पुढे वर्ड म्हणलेलं आहे. सो का तर ह्याचं ते एक्झाम्पल आपण घेणार आहे इथेनॉल अँड वॉटर मिक्सर. ओके, एक्झाम्पल याचं घेतोय आपण इथेनॉल अँड वॉटर. ओके, इथेनॉल अँड वॉटर हे मिक्सर आहे. हे आपलं कुठलं असणार आहे मिनिमम बॉइलिंग अॅसिड्रॉप असणार. ओके, मिनिमम बॉइलिंग अॅसिड्रॉप्स. आता इथेनॉल वॉटर मिक्सर
ऑन फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, ह्याचं जर आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे काय, दोन्ही आपण सेपरेट करायला जर गेलो, आपण दोन लिक्विड इथेनॉल आणि वॉटर, ही दोन्ही लिक्विड आपण एकमेकांपासून सेपरेट जर केलं आपण यांचं, तर काय होत असतं लक्षात घ्या, आपण इथेनॉल सेपरेट करायला बघितला तर होत नाही, जवळपास 95% इथेनॉल हा पेपर शेड मध्ये जातोय, वॉटरला घेऊन जातोय, म्हणजे कोण राहते फक्त 5%च खाली जातोय, 100% सेपरेशन होत नाही. चल का, हे इथेनॉल आणि वॉटर मिक्सर ऑन फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, यांचं आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं, लक्षात आहे का, ह्याचं आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन जर केलं, ऑन फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, हे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन गिव्ह सोल्युशन, त्यावेळी ते सोल्युशन मिळणार आहे, गिव्ह सोल्युशन कंटेन्स 95% mass, sorry 95% gives solution by 95% volume of ethanol. ओके, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करून आपण जे सोल्युशन काढणार आहे, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन gives solution containing approximately 95% by volume of ethanol. ओके, एवढे इथेनॉलचं तिथं व्हॉल्यूम असणार आहे. मग लक्षात घ्या, ह्याच कंपोजिशनला आपण ऍसिडोट्रॉपिक कंपोजिशन असं म्हणतो, सेपरेटच होत नाही. समजा 95% व्हॉल्यूम ऑफ इथेनॉल आहे, म्हणजे 5% कोण असणार आहे, वॉटर असणार आहे की नाही, म्हणजे कमीत कमी 5% तरी वॉटर आला का, 100% तो सेपरेट झालाच नाही ना, बरोबर नाही, कमीत कमी 5% तरी वॉटर इथं प्रेझेंट राहिलंच आहे, त्यामुळे 100% इथं सेपरेशन होऊ शकत नाही, दोन लिक्विड सेपरेट होऊ शकत नाही. 95% व्हॉल्यूम ऑफ इथेनॉल ओके इज फॉर्म्ड, ओके, ऑन दिस कंपोजिशन इज नोन एज ऍसिडोट्रॉपिक कंपोजिशन, आणि ह्याच कंपोजिशनला आपण काय म्हणत असतो, ऍसिडोट्रॉपिक कंपोजिशन. ओके, दिस कंपोजिशन, ओके, ह्याच कंपोजिशनला आपण काय म्हणत असतो रे, ओके, दिस कंपोजिशन इज नोन एज ऍसिडोट्रॉपिक कंपोजिशन. ओके, ह्याला काय म्हणते आपण, ऍसिडोट्रॉपिक कंपोजिशन. ऍसिडोट्रॉपिक कंपोजिशन म्हणजे आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करून मिळणार असे व्हॉल्यूम आहे, तो का मिळणार जे व्हॉल्यूम आहे सोल्युशनचं, त्या सोल्युशनच्या कंपोजिशनला आपण ऍसिडोट्रॉपिक कंपोजिशन म्हणतो. कारण का 95% व्हॉल्यूम ऑफ इथेनॉल म्हणजे 5% वॉटर राहिलाच ना, की मग आता 5% वॉटर आणि 95% इथेनॉल त्या दोघांच्या कंपोजिशनला आपण काय म्हणणार आहे, ऍसिडोट्रॉपिक कंपोजिशन म्हणणार. सेपरेट झाले ना, ऍसिडोट्रॉपिक कंपोजिशन आहे, चल का, की ह्यालाच आपण ऍसिडोट्रॉपिक कंपोजिशन असं म्हणणार आहे. आणि मग या ऍसिडोट्रॉपिक कंपोजिशन मध्ये लिक्विड आणि पेपर हॅव सेम कंपोजिशन, की लिक्विड आणि पेपर मध्ये कंपोजिशन सेम असतं, नो फर्दर सेपरेशन ऑफ दस, पुढे याचं सेपरेशन होऊ शकत नाही. सो ह्याच्यामध्ये हे जे ऍसिडोट्रॉपिक मिक्सर आहे, ह्याच्यामध्ये काय होत असतं, सेम कंपोजिशन ऑफ पेपर अँड लिक्विड. ओके, लिक्विड आणि पेपर पेजचं कंपोजिशन सेम असतं ऍसिडोट्रॉपिक मिक्सर मध्ये. आता हे 95% इथेनॉल सेपरेट होतोय, 100% इथेनॉल सेपरेट होत नाही, लक्षात घ्या. ओके ओके, सेम कंपोजिशन असतं पेपर आणि लिक्विड मध्ये, नो फर्दर अँड नो फर्दर सेपरेशन ऑफ दस. ओके, लक्षात घ्या, नो फर्दर सेपरेशन ऑफ दस. परत हे सेपरेट होऊ शकत नाही, ह्याच्या पुढं एवढं सेपरेट होऊ शकतात मॅक्सिमम, त्याच्या पुढे सेपरेशन यांचं होत नाही, लक्षात घ्या. मग आपण काय म्हटलेलं आहे, ऍसिडोट्रॉपिक मिक्सरचे दोन टाइप्स आपण बघत होतो, मिनिमम बॉइलिंग ऍसिडोट्रॉप्स, द सोल्युशन विच शो लार्ज पॉझिटिव्ह डेविएशन, बॉइलिंग पॉइंट कमी म्हणजे मोर व्होलेटाइल असणार, द सोल्युशन विच शोज लार्ज पॉझिटिव्ह डेविएशन फ्रॉम रॉड्स लॉ टू फॉर्म मिनिमम बॉइलिंग ऍसिडोट्रॉप्स ऍट स्पेसिफिक कंपोजिशन. हे कंपोजिशन फिक्स असते यांच्यात, 95% इथेनॉल पाहिजे, चल का, ठीक आहे, लक्षात घ्या. आणि इथेनॉल आणि वॉटर
हे आपण मिक्सर आहे याचं प्रॅक्टिकल विश्लेषण केलं तर आपल्याला मिळणारं जे सोल्युशन आहे की त्या सोल्युशन मध्ये 95% इथेनॉल असतो आणि 5% वॉटर असतो. या कंपोजिशनला आपण ॲझिओट्रॉपिक मिक्सर म्हणतो. ॲझिओट्रॉपिक मिक्सर मध्ये काय असतं, पेपर आणि लिक्विड फेजचं कंपोजिशन सेम असतं आणि परत त्याच्यापेक्षा जास्त सेपरेशन यांचं होऊ शकत नाही. तसं एवढंच होऊ शकतं. चल का अंडरस्टँड. ठीक आहे. झालं मिनिमम बॉइलिंग ॲझिओट्रॉप्स. आणि त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये बघणार आहे का मॅक्सिमम बॉइलिंग ॲझिओट्रॉप्स. हे दुसरा याच्यात हे दोन टाइप्स आहेत. पहिला याच्यातला जा सेकंड याच्यामधला आहे तो आपला मॅक्सिमम बॉइलिंग ॲझिओट्रॉप्स. ओके. आता मॅक्सिमम बॉइलिंग ॲझिओट्रॉप्स आहे. मॅक्सिमम बॉइलिंग ॲझिओट्रॉप्स हा मिनिमम बॉइलिंग ॲझिओट्रॉप्सचा एक्झॅक्ट अपोजिट असणार. म्हणजे हे ॲझिओट्रॉपिक मिक्सर हे ॲझिओट्रॉपिक मिक्सरचा बॉइलिंग पॉइंट कसा असणार आहे, जास्त असणार आहे. बॉइलिंग पॉइंट जास्त असेल तर ही सोल्युशन कशा असणार आहे, मोर व्होलेटाइल की लेस व्होलेटाइल, लेस व्होलेटाइल ना. बॉइलिंग पॉइंट वाढले की ते पेपर प्रेशर कमी होत असते. ओके. लेस व्होलेटाइल ते लेस व्होलेटाइल असणार आहे. त्यामुळे लेस व्होलेटाइल जर असतील तर रॉड्स लॉ पासून कुठले डेव्हिएशन दाखवणार, निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवणार. चल का हे लक्षात ठेवायचं. बरोबर तुम्ही उलट लिहायचं सगळं. चल का मॅक्सिमम बॉइलिंग ॲझिओट्रॉप्स. ओके. बघा याच्यामध्ये काय असणार आहे, द सोल्युशन विच शो, द सोल्युशन विच शो, ओके, द सोल्युशन विच शो, विच शोज large negative deviation, large negative deviation, large negative deviation, okay, large negative deviation from Raoult's law. Okay, so the solution which show large negative deviation from Raoult's law form maximum boiling ॲझिओट्रॉप्स. For maximum boiling ॲझिओट्रॉप्स. कसं होतं, forms maximum boiling ॲझिओट्रॉप्स at specific composition. At specific composition. At specific composition. चलो हा मॅक्सिमम बॉइलिंग ॲझिओट्रॉप्स आहे. जे ॲझिओट्रॉपिक सोल्युशन रॉड्स लॉ पासून निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवत असतं ते मॅक्सिमम बॉइलिंग ॲझिओट्रॉप फॉर्म करत असतं ऍट स्पेसिफिक कंपोजिशन. म्हणजे दोन लिक्विड ॲझिओट्रॉपिक मिक्सर मध्ये असतात. त्या दोन्ही लिक्विडचं कंपोजिशन स्पेसिफिक असतं, म्हणजे ठराविक ठरलेलं असतं. लक्षात कंपोजिशन चेंज झालं की ते मॅक्सिमम बॉइलिंग ॲझिओट्रॉप असं नाही. समजा कंपोजिशन फिक्स असतं. जसं आपण 95% इथं ओके अँड वॉटर असणार त्या पद्धतीने. बघा इथं त्यामध्ये एक्झाम्पल आपण घेणार आहे नायट्रिक ऍसिड अँड वॉटर. ह्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. नायट्रिक ऍसिड अँड वॉटर. नायट्रिक ऍसिड HNO3. ओके. नायट्रिक ऍसिड अँड वॉटर. ओके. नायट्रिक ऍसिड अँड वॉटर हे एक्झाम्पल आहे मॅक्सिमम बॉइलिंग ॲझिओट्रॉप्स. आता दिस ॲझिओट्रॉप्स हॅज अप्रॉक्सिमेट कंपोजिशन. हे अप्रॉक्सिमेट कंपोजिशन आहे. किती कंपोजिशन असतं बघा, 68% याच्यामध्ये नायट्रिक ऍसिड प्रेझेंट असते. 68% नायट्रिक ऍसिड आणि 32% वॉटर असतो. बघा 32% वॉटर. ओके. बाय मास. ओके. ही कंपोजिशन. ओके. ओके. बाय मास.
ओके बाय मास, मास ची कंपॅरिझन लक्षात बाय मास ओके विथ बॉइलिंग पॉइंट आणि यांचा बॉइलिंग पॉइंट जो असणार आहे विथ बॉइलिंग पॉइंट 393.5 ओके केल्विन एवढा बॉइलिंग पॉइंट असणार चल का ओके म्हणजे ह्यांचं कंपोजिशन फिक्स असणार आहे स्पेसिफिक कंपोजिशन नायट्रिक ऍसिड 68% 70% झाला तरी ते मॅक्सिमम बॉइलिंग अजिड्रॉप असणार नाही मासचं कंपोजिशन तर की 68% आणि 32% दोन्ही कंबाईन केले की 100% होते की नाही ते 100% मग त्यातला 100% मध्ये 68% नायट्रिक ऍसिडच पाहिजे म्हणजे 100 ml तुम्ही घेतला असेल सोल्युशन नायट्रिक ऍसिड आणि वॉटरचं मिळून तर त्यामध्ये 68 ml नायट्रिक ऍसिड पाहिजे 32 ml वॉटर पाहिजे यांचं मासचं कंपोजिशन एवढं फिक्स पाहिजे की वॉटरचं चेंज झालं 30 झालं तरी सुद्धा तो मॅक्सिमम बॉइलिंग अजिड्रॉप असणार नाही सर कधी कंपोजिशन महत्वाचं आहे ते पण म्हणलेच ना आपण ऍट स्पेसिफिक कंपोजिशन की हे मासचं कंपोजिशन असणार आहे आणि बॉइलिंग पॉइंट किती पाहिजे 393.5 केल्विन एवढा बॉइलिंग पॉइंट पाहिजे त्या बॉइलिंग पॉइंटला हे सोल्युशन काय होणार आहे ओके हे सोल्युशन बॉईल होणार आहे की बॉईल होणार आहे आणि बॉईल झाल्यानंतर ह्यांच्यापासून जे पेपर मॉलिक्यूल मिळणार आहे त्याचं कंपोजिशन आणि लिक्विड स्टेट मधील मॉलिक्यूलचं कंपोजिशन हे सेम असणार आहे सो का ओके हॅविंग सेम कंपोजिशन इन पेपर अँड लिक्विड फेज ओके सेम कंपोजिशन इन लिक्विड अँड पेपर फेज डिस्टिलेशन केलं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं की पेपर आणि लिक्विड फेज मधलं कंपोजिशन सेम मिळतं त्याच कंपोजिशनला आपण काय म्हणतोय पेपर सेट मध्ये गेलेल्या कंपोजिशनला आपण काय म्हणतोय ॲझिओट्रॉपिक कंपोजिशन सो का त्याच्यात जास्त सेपरेशन होऊ शकत नाही ना की ॲझिओट्रॉपिक कंपोजिशन आहे लिक्विड आणि पेपर सेट मध्ये त्यांचं कंपोजिशन सेम असतं म्हणून ह्या कंपोजिशनला ॲझिओट्रॉपिक कंपोजिशन म्हणतात आणि हे जे आपण एक्झाम्पल घेतलंय म्हणजे 393.5 असेल का ह्या टेम्परेचरला त्याला मॅक्सिमम बॉइलिंग ॲसिड्रॉप ह्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो त्यामुळे हे सोल्युशन लेस पोलॅरिटी असतं पेपर प्रेशर कमी असतं त्यामुळे तो रॉड्स लॉ पासून निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवतो असेल का त्याचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं तर 68% नायट्रिक ऍसिड आणि 32% वॉटर ओके त्यांचं लिक्विड स्टेट मध्ये आणि पेपर स्टेट मधलं कंपोजिशन फिक्स असतं हे चेंज होत नाही त्या टेम्परेचरला ते एकदम पेपर स्टेट मध्ये जातात सब का एकदम म्हणजे सेपरेट होतच नाही ना सेपरेशन यांचं होतच नाही लक्षात घ्या की दोन्ही ह्या टेम्परेचरला दोघं सुद्धा पेपर स्टेट मध्ये निघून जातात त्यामुळे सेपरेशन होऊ शकत नाही चल का ओके सेम कंपोजिशन असणार पेपर आणि लिक्विड फेज मध्ये म्हणून त्यांच्या मिक्सरला काय होणार आहे ॲझिओट्रॉपिक कंपोजिशन म्हणणार चल का अंडरस्टँड हे दोन टाइप असतात का ॲझिओट्रॉप्स और ॲझिओट्रॉपिक मिक्सर और कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सर अंडरस्टँड ओके असं आहे ना की इथं आपला हा पार्ट इथं टोटल कंप्लीट झालेला आहे ओके त्यानंतर नेक्स्ट आपण सोल्युशनचा पार्ट जो स्टडी करणार आहे तो कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ओके colligative properties of non-electrolyte solution okay the solution and colligative properties of non-electrolyte solution आता सुरुवातीला इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट के समजण्यास बघा इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय लक्षात घ्या जे सोल्युशन इलेक्ट्रिक करंट कॅरी करत असतं ज्या सोल्युशन मधून इलेक्ट्रिक करंट पास होत असतो त्याला इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणतात समजा द सोल्युशन कॅरी द सोल्युशन ओके द सोल्युशन in which electric current is passed ओके ज्या सोल्युशन मध्ये इलेक्ट्रिक करंट पास होऊ शकतो त्याला इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन म्हणतात मग ती इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन कोणाचे असतात ऍसिड्स
बेस. ओके, ऍसिड बेस, ऍसिड आणि बेस ते ऍसिड आणि बेस ह्यांच्यामध्ये आता ऍसिड तुम्ही घेतला असेल HCl H+Cl- आयन सेपरेशन होत असतं. बेस NaOH Na+OH-. ऍसिड आणि बेस सोल्युशन हे सगळे आपले इलेक्ट्रोलाइट सोल्युशन असणार आहेत. आणि नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय असणार आहे, ज्या सोल्युशन मधून इलेक्ट्रिक करंट पास होत नाही त्याला आपण काय म्हणणार आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. लक्षात दे ना, हे नॉन इलेक्ट्रोलाइट्स. ओके, नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, द सोल्युशन इन विच, ओके, ज्या सोल्युशन मधून इलेक्ट्रिक करंट आहे, इलेक्ट्रिक करंट ते डू नॉट पास. ओके, ज्या सोल्युशन मधून इलेक्ट्रिक करंट पास होत नाही ते सगळे नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. मग आता तुम्ही काय घेऊ शकताय, शुगर घेऊ शकताय, शुगर सोल्युशन, युरिया सोल्युशन, बरोबर आहे. ओके, त्यानंतर दुसरा आपला असेल ग्लुकोज. ओके, हे सगळे आपले सोल्युशन त्यांच्यामधून हे नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. ओके, नॉन इलेक्ट्रोलाइट ह्यांच्यामधून ओके इलेक्ट्रिक करंट पास होऊ शकत नाही अशा. ओके, हे सगळे आले किंवा हायड्रोकार्बन सगळे आले चल का, बेन्झीन असेल. ओके, यामध्ये हे नॉन इलेक्ट्रोलाइट. ओके, लक्षात का, इलेक्ट्रोलाइट नॉन इलेक्ट्रोलाइट मध्ये डिफरन्स. ओके, आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी करणार आहे कुणाच्या, नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनच्या. ज्या सोल्युशन मधून इलेक्ट्रिक करंट पास होत नाही त्या सोल्युशनची आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी करणार आहे. आता कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशा म्हणायचं बघा, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय असतं. ओके, आता मग आता त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन एक सांगूया. हे नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे, ह्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते 0.2 मोलर असतं, 0.2 मोलर और लेस. ओके, ओके, नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन जे आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ह्यांचं कॉन्सन्ट्रेशन 0.2 मोलर असतं किंवा ऑरलेस 0.2 मोलर पेक्षा कमी असतं. ओके, हे आपण आता कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये स्टडी करणार आहे. ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन 0.2 मोलर किंवा त्याच्यापेक्षा कमी असतं त्या सोल्युशनच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहे. मग त्या कुठल्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहेत बघा ह्याच्यामध्ये. बघा, सुरुवातीला कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय असणार, की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कसा होणार बघा. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन काय बघा. ओके, it is the property of solution. ही फिजिकल प्रॉपर्टी आहे सोल्युशनची. It is the property of solution that depends on number of solid particles. That depends on number of solid particles present in solution. Okay, that depends on number of solid particles present in solution and not on the nature of solid particles. Nature of solid particles. In the solution. लक्षात का, ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. ज्या सोल्युशनची प्रॉपर्टी सोल्युशन मध्ये किती सॉलिडचे पार्टिकल्स आहेत त्याच्यावरती डिपेंड असते. त्या सॉलिडचं नेचर कुठलं आहे त्याच्यावरती डिपेंड असत नाही. लक्षात घ्या. ओके, काय म्हणते आपण लक्षात घ्या. इट इज द प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन दॅट डिपेंड्स ऑन number of solid particles present in the solution, not on the nature of solid particles. Okay, the double झालं. Okay, depends on nature of solid particles in the solution. Understand? Okay.
सॉलिड पार्टिकलचं नेचर कुठलं आहे त्याच्यावरती ही प्रॉपर्टी डिपेंड आहे. नेचर म्हणजे कसं आहे, तो काय म्हणून ऍक्ट होतोय, ऍसिड म्हणून बेस ऍक्ट होतोय, तो आयोनायझेबल आहे, नॉन आयोनायझेबल आहे, हे ह्याच्यावरती डिपेंड नाही. फक्त सोल्युशन मध्ये सॉलिडचे किती पार्टिकल्स प्रेझेंट आहे त्याच्यावरती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपली डिपेंड असणार आहे. मग आपण काय सांगणार आहे ह्याच्यावरनं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय म्हणणार आपण, नंबर ऑफ काय रे सॉलिड पार्टिकल्स, बरोबर ना. सोल्युशन मध्ये सॉलिड पार्टिकलचा नंबर वाढला की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी पण वाढणार आहे, चल का, हे लक्षात ठेवायचं. आता मग कुठल्या कुठल्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपल्या आहेत, तर लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर किंवा पेपर प्रेशर लोअरिंग म्हणतो आपण याला. ओके, लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे ते आपलं इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. त्यानंतर नेक्स्ट जी आहे ती आपली डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. ओके, आणि नेक्स्ट आहे ती आपली ऑस्मोटिक प्रेशर. तर ऑस्मोटिक प्रेशर ह्या सगळ्या आपल्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. पेपर प्रेशर लोअरिंग होणार आहे, कमी का होत असतं. ओके, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट म्हणजे बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज का होत असतो, आणि डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट म्हणजे फ्रीजिंग पॉइंट कमी का होत असतो, डिप्रेस का होत असतो, आणि ऑस्मोटिक प्रेशर. ओके, ओके, ह्या 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत, त्यांचा इन डिटेल मध्ये आपण स्टडी करणार आवश्यक आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर झाले सर. ओके, अंडरस्टँड. ओके, रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ओके, थँक्यू.